जांभूळवाडी परिसरात आज तुम्ही पुस्तकांशी नातं जोडूया हा उपक्रम ठेवलेला आहे। प्रामुख्याने शिवाजी महाराजांची जयंती जेव्हा जेव्हा असते तेव्हा मोठ्या प्रमाणावरती उत्सव कार्यक्रम DJ वगैरे अशा गोष्टी चालतात, तर तुम्हाला हाच उपक्रम का करावासा वाटला? काय गेल्या कित्येक वर्षापासून जनहित विकास मंच आणि सहकार्यांच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्यदायी उपक्रम नेहमीच राबवत आलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर शिवजयंती साजरी करत असताना गाड्या चालवणे, गाड्यांचं सायलेन्सर करणे, लोकांना त्रास होईल असं काही गोष्टी पाहायला मिळाल्या। परंतु या परिसरामध्ये एक चांगलं पुस्तकाचं प्रदर्शन भरलं पाहिजे ही संकल्पना गेल्या कित्येक दिवसांपासून मनामध्ये होती। हे प्रदर्शन आपल्या भागामध्ये व्हावं ना, पहिल्यांदाच या भागामध्ये मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या जनहित विकास मंचाच्या माध्यमातून घेतो आहे। आणि हे घेत असताना कितपत प्रतिसाद भेटेल याची शंका मनामध्ये होती, परंतु हे चालू केल्यानंतर ज्या दिवशी चालू केलं त्या दिवशीनंतर आत्तापर्यंत 3 दिवस पूर्ण होतात। प्रचंड प्रतिसाद या पुस्तक प्रदर्शनाला मिळालेला आहे आणि अतिशय चांगले वाचक माझ्या या परिसरामध्ये आहे। आपण पाहतो की आत्ताच्या काळामध्ये मोबाईलचा वापर जास्तीत जास्त होत चालला। मुलगा जन्मल्यापासून त्याला समजायला लागले की त्याच्या हातामध्ये मुलाच्या हातामध्ये मोबाईल येतात आणि त्याचे दुष्परिणाम त्याच्या शरीरावरती असेल, डोळ्यावरती असेल, बुद्धिमत्तेवरती असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीवरती असेल, विसरभोळेपणा वाढणे, लहान मुलांचंच काय मोठ्यांपर्यंत लोकांचं वाचन संस्कृती कमी होत चाललेली। म्हणून एक संकल्पना आली की बाबा शिवजयंतीच्या निमित्तानं एक चांगला या भागामध्ये पुस्तकाचं एक चांगलं प्रदर्शन भरवावं आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून हे शिवाजी महाराज असतील, संभाजीराजे असतील, जिजाऊ असतील किंवा इतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, इतर विचारवंतांची सामाजिक मोठ्या यांची पुस्तके आपल्या प्रदर्शनामध्ये उपलब्ध केलेली आहेत। बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपण या ठिकाणी उपलब्ध ठेवलेली आहेत आणि त्या पुस्तकांच्या म्हणजे पुस्तकं पाहण्यासाठी, प्रदर्शन पाहण्यासाठी आणि त्या पुस्तकांचा वाचन करण्यासाठी लोकांनी या ठिकाणावरून चांगला प्रतिसाद दिला आहे। तर भविष्य काळामध्ये हा उपक्रम आम्ही आणि आमच्या सहकार्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहे आणि याच्यामुळे शिवाजी महाराजांचा, संभाजीराजांचा, जिजाऊंचा इतिहास लोक अवगत करतील, त्यांचे विचार अवगत करतील आणि त्यांचे संस्कार अवगत करतील आणि त्यांच्या संस्काराने शिवमय परिसर घडावा असं मनामध्ये एक चांगला विचार होता आणि तो विचार आज या ठिकाणी मांडला आणि त्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा लोकांनी प्रतिसाद दिला, एवढंच या निमित्ताने सांगतो। आपण म्हणतो की भावी पिढी ही चांगल्या पद्धतीने घडली पाहिजे, पण ती पिढी घडण्यासाठी आपण नेमकं देतोय काय? जर आज बघितलं तर वाचन संस्कृती हे लोप पावतेत, म्हणजे मोबाईल जसं बापूंनी सांगितलं की मोबाईल आणि ह्या गोष्टी, परंतु हा पहिला उपक्रम आहे की जिथे विद्यार्थ्यांना स्टॉलपर्यंत घेऊन की एकीकडे म्हणतात की वाचत नाही, पण वाचत नाही असं म्हणत असताना आपण त्यांना साहित्य किती उपलब्ध करून देतो आहे त्याच्यासाठीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे। म्हणजे गेले 3 दिवस या ठिकाणी जे विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आहे ही जर आपण बघितली तर ज्या उद्देशाने शिवजयंतीच्या निमित्ताने बापूंनी हा उपक्रम राबवला होता की जोडू पुस्तकाशी नाते, तर त्यात निश्चितच आपण तिथपर्यंत पोचलो आहे आणि खरं तर कौतुकास्पद हा उपक्रम आहे, जेणेकरून हा पुढेही असंच चालू राहावा। आणि या निमित्ताने पालकांनाही एक विनंती आहे की पालकांनी स्वतःपासून सुरुवात करावी वाचायला, की जेणेकरून आपण आपल्या मुलांना काही गोष्टी सांगू शकतो। हा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार आहे का? हा उपक्रम आता ज्या पद्धतीने राबवला आहे त्याहीपेक्षा चांगला उपक्रम पुढल्या वर्षी राबवणार आणि पुढच्या संकल्पनेतून अजून वेगळी संकल्पना आहे की वाचन सप्ताह या ह्याच्यातून आम्हाला पुढे घ्यायचं आहे, जेणेकरून परिसरातली बरीचशी मुलं त्या वाचन सप्ताहामध्ये बसली पाहिजेत, शेकडो मुलं, आणि त्यांना ते सगळी पुस्तकं उपलब्ध करून द्यायची। सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 दिवस 7 दिवस त्यांना या ठिकाणी वाचन करण्यासाठी एक मोठा हॉल उपलब्ध करून त्या शिवजयंतीच्या माध्यमातून सप्ताह आम्ही पुढे घेणार आहे। या उपक्रमाबाबत तुम्हाला काय वाटतं सर? एक जुनी म्हण आहे, वाचाल तर वाचाल। या म्हणीला प्रत्यक्षात उतरण्यासाठी बापूंनी हा संकल्प विचारातून घेऊन सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये या उपक्रमाला वृद्धिगत कसं काय करता येईल याबद्दल जनहित विकास मंच आणि बापूंच्या मार्गदर्शनाखाली सातत्य ठेवण्याचा 100% प्रयत्न केला जाईल आणि मोठ्या प्रमाणावर जो प्रतिसाद भेटतो आहे त्याच्यामुळे
त्यामुळे हा उपक्रम आणखीन मोठा होईल आणि जेणेकरून याच्या माध्यमातून मोबाईलचा स्क्रीन टाईम कसा कमी करता येईल पालकांचा, आणि पालकांचा स्क्रीन टाईम कमी झाल्यानंतर 100% पालकांचा स्क्रीन टाईम कमी झाला, पाल्यांवरती त्याचा 100% असा परिणाम खूप चांगल्या प्रमाणामध्ये. निश्चितपणे पुणे शहरामध्ये मी 3-4 दिवस 5 दिवस पाहतो आहे. पुणे शहरामध्ये मोठमोठ्या आवाजांनी आणि मोठमोठ्या पद्धतीने अशी शिवजयंती साजरी करण्याची जी प्रथा चढाओढ चालू आहे त्याला सगळ्याला फाटा देत पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये भव्य असं पुस्तकाचं प्रदर्शन बापूंनी आणि जनित विकास मंचने जे घडवून आणले त्याबद्दल प्रथमतः मी बापूंच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हे अशा गोष्टी घडल्या पाहिजेत. समाजासाठी काहीतरी करण्याची जी उमेद आहे बापूंची ती महत्त्वाची यामध्ये दिसून येते. त्याचं कारण आहे की एकदम शांततेमध्ये या परिसरामध्ये सगळ्या पद्धतीचे लोक आहेत, मोठमोठे सोसायटी आहेत, मोठमोठ्या टाउनशिप आहेत. त्याच्यामध्ये आत्ता सध्या गरज आहे ती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाचनामध्ये प्रत्यक्ष गुंतवण्याची आत्ता वेळ आहे. त्याचं कारण आहे हे युग आहे ते तंत्रज्ञानाचं युग आहे, IT चं युग आहे, AIचं युग आहे. याच्या पुढं जाऊन ह्या युगामध्ये काय होणार हे आपल्याला माहिती नाही, परंतु जे जुने शिवाजी महाराजांचे विचार, संभाजीराजांचे विचार हे पुस्तकातूनच आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. आणि ही संस्कृती जे खरं शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे ती ही खरी आहे. आम्हाला पुणे शहरामधून असे फोन आले की हा कार्यक्रम, हा उपक्रम निश्चितपणे शहरामध्ये एक मार्गदर्शक ठरेल असा उपक्रम बापूंनी केला. त्याबद्दल बापूंचे मनापासून आभार व्यक्त करतो. जनहित विकास मंचचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम बापूंनी असाच सप्ताह त्यांनी सांगितलेला आहे की माझा मनोदय आहे की सप्ताह 7 दिवसांचा हा शिवजयंती उत्सव साजरा करायचा. निश्चित स्वरूपामध्ये तो त्यांनी करावा, आमच्यासारख्यांना काही सांगावं आणि निश्चितपणे पुढे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचा शिवमय असा शिवजयंती उत्सव हा पार पाडला जाईल असं मी सूचित करतो आणि थांबतो.